नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आत्ताच राज्य शासनाने एक महत्त्वाचा असा काल GR काढलेला आहे आणि त्या GRच्या माध्यमातून एक प्रकारे त्यांनी समिती नेमलेली आहे। आता आपण पाहिलं तर ही जी काही कर्जमाफीची प्रक्रिया आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, तर याची प्रत्यक्ष आता आपण पाहिलं तर याची पडताळणी म्हणजे थोडक्यात अंमलबजावणी आता चालू झालेली आहे। आणि जे काही वेळोवेळी GR येतात ते शेतकऱ्यांना समजलं पाहिजे ते GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। आता त्यांनी काल एक GR काढलेला आहे आणि त्या GRच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ते आपण पाहूया। त्यांनी असं सांगितलं की 2 जून 2026 ला देखील त्यांची एक बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये कर्जमुक्तीच्या योजनेला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्याच बैठकीमध्ये एक त्यांनी समिती देखील नेमलेली आहे। आता बघा, एक जिल्हास्तरीय समिती त्यांनी नेमलेली आहे, जी काय त्यांनी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, नियमित शेतकऱ्यांना 50,000 आणि OTS म्हणजे एक रकमी समझोताची देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे। आता एक त्यांनी जिल्हा स्तरावर समिती नेमलेली आहे। याच्यामध्ये जे जिल्हाधिकारी असतील ते आता अध्यक्ष असणार आहेत, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे ते सदस्य असणार आहेत, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते देखील सदस्य असणार आहेत, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँकेचे ते देखील सदस्य असणार आहेत, त्यानंतर जिल्हा समन्वयक व्यापारी बँकांचे त्याचे सदस्य असणार आहेत आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे ते सदस्य सचिव असणार आहेत। आता ही जी त्यांनी समिती नेमलेली आहे ती समिती या कर्जमाफीचं नेमकं काम कसं करणार आहे तर ते आपण पाहूया। ही समिती अत्यंत महत्त्वाची कर्जमाफीची संपूर्ण योजना ही जी समिती आहे ती आता अंमलबजावणी याची करणार आहे। आता ही समिती नेमकं काय कार्य करणार आहेत बघा, या योजनेअंतर्गत या लाभास अपात्र असणारे, आता याच्यामध्ये अपात्र कोण कोण असणार आहे तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समितीचे पदाधिकारी असतील, सदस्य असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांची माहिती जे काय पोर्टल असेल त्याच्यावर अपलोड करायचं आणि त्याच्यामध्ये काय उणिवा असतील हे सर्व पाहण्याचं काम ही जी समिती करणार आहे। त्यानंतर बघा, आधार सीडिंग नसलेल्या म्हणजे आधार लिंकिंग नसलेल्या जे काय खात्यांचे त्यांच्या याद्या आहेत त्या देखील त्यांनी प्रसिद्ध करायच्या आहेत आणि त्यासाठी उपक्रम देखील राबवून आधार लिंकिंग देखील करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही याद्या आहेत त्या देखील त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करायच्या आहेत। त्यानंतर बघा, ॲग्रीस्टॅक रजिस्ट्री ज्या शेतकऱ्यांचं नसेल तर त्यांच्या नोंदणी करण्याकरता मेळावे देखील घ्यायचे आहेत आणि जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी कशी होईल हे देखील या समितीने पाहायचं आहे। त्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरण करता जिल्ह्यात मेळावे आयोजित करायचे आहेत आणि शेतकऱ्यांचं जे काय आधार प्रमाणीकरण आहे, जे पात्र शेतकरी आहेत त्यांचं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधी ज्या काय मधल्या अडचणी असतील, ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम देखील ही समिती करणार आहे। त्यानंतर जिल्हा स्तरावर शेतकऱ्याच्या कर्जमाफीला आणि ज्या काय योजना असतील, यादी प्रसिद्ध करणं असेल, आधार प्रमाणीकरण असेल, जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातलं काम असेल तर त्याचा जिल्ह्यात कसा प्रसार होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत याचा प्रसार कसा होईल हे देखील या समितीने पाहायचं आहे। आता ही समिती कुठपर्यंत अंमलबजावणी करणार आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ही कर्जमाफी ही जी समिती आहे ती आता अस्तित्वात असणार आहे। आणि महत्त्वाचं बघा, या समितीने काय करायचं, संपूर्ण अहवाल हा शासनात सुपूर्द करायचा आहे आणि त्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना देखील हा अहवाल सादर करायचा आहे। त्याच्यामुळे बघा, शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत जिल्हा स्तरावर ही जी समिती आहे ही समिती संपूर्ण शेतकऱ्यांचा अडचणी असेल किंवा याच्यामध्ये कर्जमाफीची जी काही प्रक्रिया असेल जिल्हा स्तरावरची ती संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचं काम तर ही समिती करणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ कसा भेटेल, शेतकऱ्यांच्या ज्या काही मधल्या अडचणी असतील त्या कशा दूर होतील, तर याचं संपूर्ण शेतकऱ्यांचं निवारण करण्याचं, तक्रारीचं निवारण करण्याचं काम तर ही समिती पाहणार आहे। त्याच्यामुळे जो शासनाने GR काल काढलेला आहे त्याचं फक्त ही समिती नेमलेली आहे आणि या समितीला त्यांनी कर्जमाफी संबंधी काही कामं करण्याचं, अंमलबजावणी करण्याचं काम दिलेलं आहे। एवढ्याच या GRचा सार आहे। धन्यवाद।